एका छोट्याशा गावात धुळीने भरलेल्या रस्त्यावर एक लहान मुलगा शांतपणे चालत होता. त्या मुलाचं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तो खूप हुशार होता, पण समाजातील अन्यायामुळे त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. शाळेत त्याला इतर मुलांसारखी वागणूक मिळत नव्हती, पण त्याच्या डोळ्यांत मोठं स्वप्न होतं, शिक्षण घेऊन काहीतरी मोठं करायचं. शाळेच्या वर्गात लाकडी बाकावर बसलेले इतर मुलं हसत खेळत होती, पण बाबासाहेब मात्र एका कोपऱ्यात बसून अभ्यास करत होते. त्यांना पाणीही स्वतःहून मिळत नव्हतं, तरीही त्यांनी हार मानली नाही. काळ पुढे सरकत गेला आणि तोच छोटा मुलगा मोठा होऊन परदेशात शिक्षण घेण्यासाठी गेला. कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. भारतामध्ये परत आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली. त्यांनी सर्वांसाठी समान हक्क मिळवण्यासाठी खूप संघर्ष केला. लोकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं आणि शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश दिला. शेवटी त्यांच्याच नेतृत्वाखाली इंडियन कॉन्स्टिट्यूशन तयार झालं. आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कथा प्रत्येकाला प्रेरणा देते. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष आणि यश आपल्याला शिकवतात की कोणत्याही अडचणीसमोर हार मानू नये, कारण शिक्षण आणि धैर्याने आपण जग बदलू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच भन्नाट गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.